हाय एव्हरीवन, पूजाज लाईफस्टाईल चॅनेलवर सर्वांचं खूप खूप स्वागत। आज भाजीला काही नव्हतं, त्यामुळे मी आज बनवणार आहे रव्याचे उत्तप्पे। झटपट होणारा हा प्रकार आहे। इथे मी 3 कप रवा घेतला आहे, अर्धा कप दही घेतला आहे, हे सगळं एकत्र करून मी हँड बीटरने छान मिक्स करून घेणार आहे। यानंतर मी यात मीठ घालून घेणार आहे। यानंतर एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेणार आहे। यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि आलं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। रोज रोज भाजी काय करायची याचा मोठा प्रश्न असतो। कधीतरी असं वेगळं खायला आवडतं। हे वाटण आपण आता बॅटरमध्ये टाकून घेणार आहोत। बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोही टाकणार आहोत। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बॅटर आपलं तयार आहे। यानंतर आपण चटणीची तयारी करणार आहोत। इथं मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे। यात आपण थोडी कोथिंबीर, टाकून घेणार आहोत। हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। 4 ते 5 मिरच्या मी इथं टाकणार आहे। थोडं आलं किसून घेणार आहे। लसूण टाकणार आहे। आणि थोडे शेंगदाणेही यात टाकणार आहे। हे पहिले बारीक करून घेणार आहोत। बारीक झालं की त्यात 2 चमचे दही आणि 2 चमचे साखर टाकणार आहोत। असं छान बारीक करून घ्यायचं आहे। एका छोट्या पातेल्यात आपण हे काढून घेणार आहोत।
चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ छान मिक्स करून झालं की आपण आता चटणीला तडका देणार आहोत। यासाठी मी इथं कढीपत्ता धुवून घेतला आहे। कढईत तेल गरम करून घेणार आहोत। तेल छान तापलं की मोहरी टाकणार आहोत। मोहरी तडकली की जिरं टाकून घ्यायचे आणि आपला कढीपत्ता टाकायचा आहे। गरम तडका हा आपण चटणीत घालून घेणार आहोत। चटणी आपली रेडी आहे। ती मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। यानंतर आपण उत्तप्पा बनवणार आहोत। तवा छान तापला की तेल टाकून घ्यायचं आणि या पद्धतीने तव्यावर बॅटर पसरून द्यायचं। या पद्धतीने उत्तप्पा खूप छान दिसत आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।